मित्रांनो, 100 लोकांना आपण एकत्र करून जर सर्वांना विचारलं की तुमचं आरोग्य सध्या कसं आहे, तर मित्रांनो हे सर्वजण काय म्हणतील, तुम्हाला काय वाटत असेल? तर माझं असं म्हणणं आहे 98% लोक म्हणतील काही ना काही आजार आहेच. कोणाला पाठीचा असेल, कोणाला पोटाचा असेल, कोणाला डायजेशनचा असेल, कोणाला BP आहे, कोणाला शुगर आहे, असं वेगवेगळे आजार त्यांना आज झालेले आहेत 98% लोकांना. मग हे का झाले ह्याचा आपण विचार कधी केलात का? महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर आपल्याला माहीत आहे की सध्या योग्य आहार मिळत नाही. जे आहार आहे हे आपल्याला माहीत आहे की केमिकलपासून पिकवलेलं आहे, तेच आपण खातोय. त्यानंतर आपण बघतो पाणी पितोय, पाण्यामध्ये देखील केमिकलचं प्रमाण आहे. प्रदूषण दूषित झालेलं आहे. आज 100 पैकी 2%, 3% लोक व्यायामला जातात, 97% लोक वेगवेगळे कारणं सांगतात. जर आपलं आरोग्य निरोगी राहायचं असेल तर आता कारणं न सांगता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे काळाची गरज झालेली आहे. म्हणून मी म्हणतो की 45 मिनिट स्वतःला द्या, आळस न करता दररोजचा व्यायाम करा. जर आपण व्यायाम केला तर आपलं आरोग्य निरोगी राहायला सुरुवात होईल. जे व्यक्ती सकाळी उठून आळस न करता व्यायाम करतात त्यांची फिटनेस खूप चांगली असते, त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. त्यांची रोगप्रतिकार चांगली झाली असल्यामुळे हे केमिकल खाल्लेलं अन्न, हे केमिकलपासून जे आज आपण पाणी पितो ते देखील पिलेलं पाणी, ह्या सर्वांवर मात करण्यासाठी सकाळचा व्यायाम हे खूप गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचं आहे. आज सर्वाकर सर्व आहे, पण आरोग्य नाही मित्रांनो. आरोग्य चांगलं करायचं असेल तर सकाळी उठा आणि स्वतःला वेळ द्या. जय हिंद.